हॅलो गाईज, तुम्हा सर्वांचं आयुर्वेदा मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण स्पेसिफिक बघणार आहोत अगतंत्राचा 45 डेजचा रोडमॅप काय असणार. नेमकं काय होतं की एक्झामच्या आधी आपण सगळं वाचलेलं असतं किंवा कधी कधी काही टॉपिक्स राहूनही जातात, पण त्या जे 1 ते 1.5 महिन्याचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये मी काय करू नाही किंवा माझा शेड्यूल बसत नाही असं होतं युनिव्हर्सिटी एक्झामच्या आधी. मग त्या सगळ्यांचा विचार करून आयुर्वेदा मराठीची टीम प्रत्येक एका सब्जेक्ट बद्दल तुम्हाला 45 डेजचा रोडमॅप देत आहे. मग तुम्हाला काय करायचंय, आम्ही एफर्ट्स घेतोय, तर तुम्हाला काय करायचंय आता की प्रत्येक दिवशीचा, ज्या दिवशी डे 1 असेल आमची टीम सांगेल तुम्हाला की इथून आपला रोडमॅप सुरू होते. मग डे 1 पासून तुम्हाला रोडमॅप फॉलो करायचा आहे. जसजसं तुम्ही 45 डेजच्या जवळ जाल तोपर्यंत तुमचा पूर्ण हा अभ्यास झालेला असेल. ओके. आणि आम्ही असं एकाच दिवशी खूप सारं बर्डन येईल असं काहीही त्यामध्ये ऍड केलेलं नाहीये. प्रत्येक जे काही सगळ्या सब्जेक्टचे टीम मेंबर आहेत त्यांनी सगळ्यांनी बसून एक व्यवस्थित की स्टुडंट्सचा इतक्या दिवसामध्ये किंवा या दिवसभरातून या सब्जेक्टचा इतका होऊ शकतो, तर त्या हिशोबानेच बनवलेलं आहे. मग इथे तुम्हाला काहीही एक्सक्यूज नाही. ओके. तुम्हाला काय करायचं आहे, डे 1 पासून सुरुवात करायची आहे, तर डे 45 पर्यंत आमच्यासोबत राहायचं आहे. जसजसा रोडमॅप पुढे जाईल तसतसं तुमचा काय अभ्यासही कव्हर होत जाईल. ओके. एखाद्या दिवशी कमी, एखाद्या दिवशी जास्त, अशा प्रकारे सगळा सिलेबस ऍड केलेला आहे. पण तुम्हाला जास्त हेक्टिक होणार नाही याची मात्र सगळ्यांनी काळजी घेतली. ओके. मग आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे, कन्सेप्ट ऑफ अगतंत्र. सिलेबस प्रिंटची हार्ड कॉपी घ्या. हार्ड कॉपी साईडला ठेवूनच अभ्यास करा, रोज अभ्यास करताना. म्हणजे काय होईल, आपला एक टॉपिक झाला त्यावर टिक करा, दुसरा टॉपिक झाला त्यावर टिक करा, म्हणजे एक कॉन्फिडन्स येईल की माझं हे झालंय म्हणून. बघितलं की असं हा अरे हे टॉपिक झालेत, मग इतकेच तर राहिलेत का, होतील कव्हर होतील असं वाटतं आपल्याला. ठीक आहे. त्यामुळे मग काय करायचं, सिलेबस प्रिंट सोबत ठेवायची. आता फर्स्ट डे 1 ला तुम्हाला काय करायचं, कन्सेप्ट ऑफ अगतंत्रापासून सुरू करायचं, पण ते पूर्ण घेऊन बसायचं नाही. ठीक आहे. तर तुम्हाला काय फक्त अगतंत्राची डेफिनेशन, स्कोप ऑफ अगतंत्र, डेफिनेशन ऑफ अगतंत्र, सिनोनिम्स ऑफ अगतंत्र एवढं साधं सोपं करायचं. पहिल्या दिवशी खूप कमी आहे आणि जनरल इंट्रोडक्शन आहे. ओके. मग सिनोनेम्स, त्यानंतर मग ओज, मध्य आणि विषाचे काय गुणधर्म आहेत, काय डिफरन्स आहे, हे सगळं जे तुमचा 1.3 नंबरचा पॉईंट सिलेबस प्रिंट मधला आहे ना, तो सगळा पॉईंट त्या दिवशी कव्हर करायचा. अगतंत्र म्हणजे 1.1, 1.2 आणि 1.3 असे 3 पॉईंट तुम्हाला कव्हर करायचे. ओके. मग डे 2 ला तुम्हाला त्याच कन्सेप्ट ऑफ अगतंत्राच्या टॉपिक मधलंच डिफरन्स बिटवीन पॉइझन, वेनम, टॉक्सिन, रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, मोड ऑफ ऍक्शन अँड फॅक्टर मॉडिफाईंग द ऍक्शन ऑफ पॉइझन हे करायचे. हे सगळे पॉईंट काय IMP आहेत. जर सगळे मिळून आला तर एक LQ येऊ शकतो, म्हणून हे पॉईंट स्किप करू नका. ठीक आहे. मग हे पॉईंट तुम्हाला काय करायचे, डे 2 ला करायचे आहे. डे 3 ला काय करायचंय, विषवर्धक भाग, विष वेग, स्थावर विषाच्या वेगानुसार लक्षणे आणि चिकित्सा, नंतर विष पित्त विषमुक्त लक्षणे करायचे. ओके. आणि मग इथं काय होईल, तुमचा डे 3 ला पूर्ण कन्सेप्ट ऑफ अगतंत्र मोठावाला एक बॉक्स संपेल. ओके. मोठावाला एक बॉक्स संपला की मग डे 3 ला काय करायचं, तुम्हाला मॅनेजमेंट ऑफ पॉइझनचा बॉक्स सुरू करायचा. मॅनेजमेंट ऑफ पॉइझन मध्ये काय करायचे आहेत तुम्हाला 4 टॉपिक. मग पहिले डायग्नोसिस ऑफ पॉइझन, चतुर्विंशती उपक्रम, प्रत्येक एक टॉपिक LQचा आहे. जनरल प्रिन्सिपल, ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर इन सस्पेक्टेड पॉइझनिंग, हा पण LQचा टॉपिक आहे. मग तुम्हाला डे 4 आणि डे 5 मध्ये काय तो एक बॉक्स संपवायचा. म्हणजे एक बॉक्स आपण काय करत राहणार, संपवत जाणार आहोत. मग डे 5 पर्यंत तुमचे काय 2 बॉक्स संपतील. 2 बॉक्स संपतील म्हणजे ह्या 2 बॉक्सवर तुम्हाला एक LQ आणि एक SQ फिक्स आहे. म्हणजे तुमचे काय 15 मार्क 5 दिवसामध्ये फिक्स होतात. ओके. मग आता डे 6 ला विषाक्त आहार आणि विरुद्ध आहाराच्या परीक्षा काय आहेत, ते पूर्ण एक तुमचा जो कॉलम आहे विषाक्त आहार आणि विरुद्ध आहाराचा, तो पूर्ण कॉलम तुम्हाला डे 6 ला करायचा. जास्त नाहीये मोठा, आणि यावर फक्त SQ आहे. ओके. त्यामुळे डे 6 ला ते करायचंय. डे 7 ला गरविष, दुषिविष करायचे. हे LQचे टॉपिक आहेत, हे थोडे चांगल्या प्रकारे प्रिपेअर करा. ओके. मग डे 8 ला तुम्हाला काय करायचंय, विष उपद्रव. विष उपद्रवचा जो काय तो बॉक्स आहे, तो बॉक्स सगळा करायचा. नंतर मग इन्व्हायरमेंटल टॉक्झिकोलॉजी, त्याच्यामध्ये इन्व्हायरमेंटल टॉक्झिकोलॉजी मध्ये एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, हे पोल्युशनचे टॉपिक, आणि जे काही दुसरे 1-2 टॉपिक दिले ते सगळे टॉपिक तिथे कव्हर करणार आहेत. कारण की तिथे इतकं लॉजिक लावण्यासारखं, डोकं लावण्यासारखं काहीच नाही. मग तिथं काय 9व्या दिवशी काय तुम्हाला करायचं, इन्व्हायरमेंटल टॉक्झिकोलॉजीचा पॉईंट कव्हर करायचा. पण 10th डे ला डर्मॅटोलॉजिकल मॅनिफेस्टेशन कव्हर करायचे. ओके. डर्मॅटोलॉजिकल मॅनिफेस्टेशन मध्ये महत्वाचं काय, कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस. ओके. क्वेश्चन आला तर कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिसच येऊ शकतो, त्यावर मेन फोकस करायचंय आणि मग बाकीचा सगळा सब्जेक्ट करायचा. पुढे 11 आणि 12. 11 आणि 12 ला काय करायचं, अगधयोग करायचे. तुम्हाला टोटल सिलेबस प्रिंट मध्ये 7 अगधयोग आहेत. मग तुम्ही इथं 3 आणि इथं 4 अशा प्रकारे ह्या अगधयोगचे श्लोक पाठ करू शकता. मी बघा
इथून तिथून जे इझी टॉपिक होते त्यांना एक एक दिवस दिलाय, पण जे खरंच अवघड आहे, ज्यामध्ये खरंच तुम्हाला मेहनत करायची आहे, जे पाठ करायचे टॉपिक आहेत, त्यांना 2 दिवस व्यवस्थित कालावधी दिला. ठीक आहे. तर मग अगध योग तुम्हाला 2 दिवसामध्ये कव्हर करायचं आहे विथ श्लोक. विथ श्लोक. काय कंटेंट आहे त्याचा काय उपयोग आहे याचे श्लोक आपण सगळे प्रोव्हाइड केलेले आहेत. विथ श्लोक तुम्हाला अगध योग कव्हर असला पाहिजे. आणि मग या दिवशी काय करायचंय, 13व्या दिवशी काय करायचं, रिव्हिजन करायचं. रिव्हिजन डेला काय असतं, जर तुम्ही या रोडमॅपला फॉलो करून 12व्या दिवसापर्यंत आलात, तर 14व्या दिवशी 1st to 12th डे पर्यंत सगळं रिव्हिजन करायचं. आणि कधी काही अडचण आली, कशामुळे नाही झालं करणं, काहीतरी वेगळं काम येतं, मी म्हणत नाही की तुमचं रोज शेड्यूल सेमच असेल, पण शक्यतो 90 to 95% शेड्यूल फिक्स राहू दे. मग जर नाही झाला कोणता टॉपिक, तर तुम्हाला या 13व्या दिवशी तो टॉपिक कव्हर करायचा. ओके. मग नंतर सुरू होतात 14 पासून सुरू होतात पॉइझनचा. ओके. इथून काय होतात, प्लांट पॉइझन सुरू होतात. मग प्लांट पॉइझन मध्ये काय केलंय, तुम्हाला मी आधीपासून म्हणते पॉइझन्सचे चार्ट करा. चार्ट केल्यावर एक चार्ट रिवाइज करायला 15 मिनिट लागतात लय. ओके. तर मग 14व्या दिवशी कार्डियक पॉइझन, 15व्या दिवशी न्यूरोटॉक्सिक आणि नंतर 13व्या दिवशी इरिटंट पॉइझन्स. म्हणजे एक एक पॉइझन्स एका दिवशी करायचे. आणि आणखी हे चार्ट प्रिपेअर केले नसतील तर तितका वेळ तुम्हाला त्या ह्याच्यात भेटणार आहे. कार्डियक पॉइझन करता करता त्याचे चार्ट प्रिपेअर करा, जेणेकरून एक्झामच्या आदल्या दिवशी तुमचा ते 10 मिनिटात पॉइंट होणार आहे. चार्ट प्रिपेअर काय मला माहिती आहे 1.5 ते 2 तास तुमचे जाणार आहे, 2 तास आरामात जाते. पण मग एक्झामच्या आदल्या दिवशी 15 मिनिटात तो टॉपिक होईल तुमचा, त्यामुळे तिथे तुम्हाला सेपरेटली पॉइंट्स दिले. मग 17व्या दिवशी तुम्हाला मेटल ओरिजिनचं करायचे, आर्सेनिक, मर्क्युरी, लीड आणि कॉपर. ओके. 17 आणि 18ला मेटल ओरिजिनचे पॉइझन्स करायचे. 19ला सर्पविष करायचे आणि 20ला मग उरलेले सगळं लुता, व्रच्चक, मूषक, अलर्क विष करायचे. मग 20 पर्यंत तुमचं जांघम विष कव्हर होईल. 21व्या दिवशी घ्यायचे कृत्रिम विष करायचे. कृत्रिम विष साठी पण बघा, कृत्रिम विष साठी तुम्हाला टोटल 3 दिवस दिलेले आहेत, कारण की मोठा टॉपिक आहे, मलाही माहिती, मी पण समजू शकते की तुमच्याच्याने ते होणार नाही एका दिवसात. ठीक आहे. मग कृत्रिम विष निवांत आरामात करा, पण ह्याचे पण चार्ट प्रिपेअर करा. इनऑर्गॅनिक ऍसिडचा एक चार्ट, ऑर्गॅनिकचा एक चार्ट आणि अल्कलीजचा एक चार्ट, असे 3 चार्ट प्रिपेअर असले पाहिजे त्या दिवशी. नंतर मग 22व्या दिवशी तुम्हाला काय करायचं, ऍस्पेक्झिएंट्स, नॉन मेटल्स, ऍस्पेक्झिएंट्स, नॉन मेटॅलिक आणि हायड्रोकार्बन्स हे पॉइझन्स करायचे. आणि 23व्या दिवशी ऍग्रोकेमिकल आणि हाऊसहोल्ड पॉइझन हा पॉइंट करायचा. ओके. ऍग्रोकेमिकल थोडा मोठा आहे, ह्याला थोडा जास्त वेळ लागेल, पण हाऊसहोल्ड एकदम सोपा आहे, छोटासा टॉपिक, त्याला जास्त वेळ लागणार. मग अशा रीते तुम्ही 24व्या दिवशी येईपर्यंत तुमचा काय होणार आहे, अर्धा सिलेबस कव्हर झाल्यासारखं होणार. ओके. मग 25व्या दिवशी काय करायचं, 24व्या दिवशी तुम्हाला काय करायचं, सबस्टन्स ऑफ अब्यूज, मधात ते अल्कोहोलिझम, ऍडिक्शन्स काय पॉइंट्स आहेत ते पॉइंट करायचे. सबस्टन्स ऑफ अब्यूजला जास्त वेळ लागणार नाही, यावर एससीक्यू येईल, क्वचितच आला तर एलक्यू, बाकी एससीक्यूच येतील त्याच्यात. ठीक आहे. मध्यात त्याच्या अवस्था हा मेन टॉपिक आहे त्याच्यात. नंतर 25व्या दिवशी अगतंत्र पर्स्पेक्टिव्ह ऑफ कॅन्सर तुमचं 30 मिनिटांमध्ये होणार आहे, त्या दिवशी तुम्ही दुसऱ्या सब्जेक्टला वेळ देऊ शकता. नंतर मग पुढे वैद्य सद्वृत्त, एनसीआयएसएमचे काय आपल्याला स्ट्रक्चर दिलेलं आहे, ते स्ट्रक्चर, ड्युटीज, राईट्स ऑफ द प्रिव्हिलेज ऑफ द आरएमपी, रजिस्टर मेडिकल ऑफिसर अँड कन्सर्न, हे टॉपिक करायचे. हा पण तुम्हाला जास्तीत जास्त 1.5 तासामध्ये उरकायचा आहे, जास्त याला वेळ लावायचा नाही. ओके. 1.5 तासामध्ये ते उरका. नंतर 27व्या दिवशी त्याच वैद्य सद्वृत्तमध्येच प्रोफेशनल निग्लिजन्स, मिसकंडक्ट, मेडिकल निग्लिजन्स, मेडिकल रेकॉर्ड्स अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट हे टॉपिक करायचे आहेत. ह्याला पण तुम्हाला लईत लई 1.5 ते 2 तास लागणार आहेत, त्याच्यावर जास्त वेळ लागणार नाही. 28व्या दिवशी लिगल प्रोसिजरचे सगळे पॉइंट्स करायचे. मग लिगल प्रोसिजरमध्ये काय कोर्ट आहेत, कोर्टचे टाइप्स आहेत, विटनेस आहे, एव्हिडन्स आहेत, जे काही कोर्टच्या प्रोसिजर्स आहेत सगळे टॉपिक तुम्हाला कुठं करायचे आहेत, लिगल प्रोसिजरमध्ये करायचे. म्हणजे तो पूर्ण बॉक्स 28व्या दिवशी करायचा. 28व्या दिवशी पूर्ण तो बॉक्स करायचा. आणि मग 29व्या दिवशी काय, रिव्हिजन, म्हणजे रिमेनिंग टॉपिक्स जे काय राहिले असतील ते कव्हर करणे. आणि सगळे टॉपिक म्हणजे तुम्ही डे 1 पासून रिवाइज करू शकता, जे हार्ड टॉपिक वाटतात ते रिवाइज करू शकता, ज्या टॉपिकवर तुमची कमांड बसलेली नाही ते टॉपिक रिवाइज करू शकता तुमच्या मनात. ओके. तो तुमचा दिवस असेल, त्या दिवशी मी कोणत्या प्रकारचा रोडमॅप सांगणार नाही. मग नंतर हे 30व्या दिवशीपासून काय, आयडेंटिफिकेशन मध्ये फक्त तुम्ही एज आणि सेक्स डिटर्मिनेशन या दिवशी करा. त्यानंतर मग 31व्या दिवशी रेस, रिलिजन, टॅटू, स्कार हे जे टॉपिक रिमेनिंग आहेत ते सगळे करा. नंतर 32ला तुम्हाला टॅनाटॉलॉजीवर यायचं, त्याच्यामध्ये काय, साइन ऑफ डेथ, थोडा मोठा टॉपिक आहे, त्याला जास्त वेळ लागू शकतो त्या दिवशी, पण ते तुम्हाला त्या दिवशीच करायचं. त्यानंतर 33व्या दिवशी ऑटोप्सी आणि एक्झामिनेशन. टॅनाटॉलॉजीमध्ये तुम्हाला ऑटोप्सी, एक्झामिनेशन यावर एलक्यू पडलेला आहे प्रिव्हियस इयरला.
ओके, ऑटोप्सी आणि एक्झुमिनेशन हे पॉईंट तुम्हाला करायचे. ठीक आहे. त्यानंतर मग 34व्या दिवशी तुम्हाला हँगिंग स्ट्रँग्युलेशन म्हणजे ऍस्पेक्झियल डेथला 2 दिवस द्यायचे पूर्णतः. 2 दिवस का द्यायचे? कारण की ते प्रॉपर झाले पाहिजे. जेव्हा तुम्ही हँगिंग करता, स्ट्रँग्युलेशन, सफोकेशन आणि ड्राउनिंगला येता ना, ड्राउनिंगला आल्यावर तुम्हाला हँगिंग आणि स्ट्रँग्युलेशन काय होतं हे आठवत नाही. म्हणून एका दिवशी फक्त आणि फक्त 2च करा. हँगिंग, स्ट्रँग्युलेशन. नंतर 35ला सफोकेशन, ड्राउनिंग. आणि नंतर मग वाटत एकदा रिवाइज करा त्याचं. ओके. नंतर मग इंजुरीचा पॉईंट येतो. हे सगळ्यांवर एलएक्यू आहेत. इंजुरी, टॅनॅटोलॉजी, ऍस्पेक्झियल डेथ सगळ्यांवर एलएक्यू आहे. इंजुरी पण एकदम निवांत करायचंय. फक्त एका दिवशी एक इंजुरी करा, 36व्या दिवशी फक्त आणि फक्त मेकॅनिकल इंजुरी करा, कारण की यावर एलएक्यू पडू शकतो. ओके. आणि नंतर मग थर्मल आणि फायर आर्म इंजुरी 37व्या दिवशी केलं तरी चालेल. आणि मग 38व्या दिवशी रिव्हिजन करायचं. इथं रिव्हिजन काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. ओके. इथं रिव्हिजन काय करायचंय? इथं रिव्हिजन करायचंय पर्सनल आयडेंटिटी, टॅनॅटोलॉजी, ओके, ऍस्फॅक्झियल डेथ आणि राहिला टॉपिक तो इंजुरीचा. कारण की हे 4 टॉपिक मिळून एक एलएक्यू फिक्स आहे. म्हणून तुमचा 38वा दिवस दिलाय तो टॉपिक खूप महत्वाचा आहे आणि एलएक्यू थोडा मोठा आहे, मान्य आहे. तर मग त्या 4 पैकी जे राहिलेले टॉपिक आहे ते तुम्ही इथं कव्हर करू शकता. त्या सगळ्यांचं एकदा रिव्हिजन करू शकता. ओके. मग 29 म्हणजे 39व्या दिवशी तुम्हाला प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, अबॉर्शन यांचा मेडिकल लीगल ऍस्पेक्ट करायचे आणि इन्फंटिसाइड करायचे. ओके. हे 2 टॉपिक करा, एकदम छोटे आहेत, एसीक्यू लाईन आहेत, जास्त वेळ नका. तर सेक्शुअल ऑफेन्स साठी 1 दिवस द्या, फॉरेन्सिक सायकॅट्रीसाठी 1 दिवस द्या, कारण की हे जे सगळे टॉपिक आहेत ना एका तासाचेच आहेत. मग त्या दिवशी तुम्ही बाकीचे टॉपिक कव्हर करू शकता. ओके. नंतर 42व्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे? फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी करायचं. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी फक्त 30 मिनिटाचं टॉपिक. ओके. लईत लई 40 मिनिटांमध्ये तुमचा तो टॉपिक होतो. मग त्या दिवशी बाकीच्या अगतचे रिव्हायजन द्या किंवा बाकीच्या सब्जेक्टला तुम्ही वेळ देऊ शकता. त्यानंतर 43 आणि 44व्या दिवशी तुम्हाला ऍक्ट्स करायचे जे तुम्हाला सिलेबस प्रिंटमध्ये दिले. ओके. तुम्हाला किती 7 ऍक्ट्स दिले सिलेबस प्रिंटमध्ये. मग एका दिवशी 3 आणि एका दिवशी 4 असं करून ते ऍक्ट संपवा. कारण की ऍक्टवर एक क्वेश्चन यावेळेस हमखास असणार आहे. ऍक्टचा क्वेश्चन आपला कुठेही गेला नाही पाहिजे, त्यामुळे तुम्हाला ऍक्टसाठी 2 दिवस दिले. त्या 2 दिवसामध्ये ऍक्ट करायचे आणि बाकीचं रिव्हिजन करा. आणि 45व्या दिवशी रिव्हिजन फुल ऑन मोडमध्ये करायचं. आणि इथं तुमचं 45व्या दिवशी जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला पहिला दिवस आठवेल की आपण जेव्हा रोड मॅप सुरू केला होता आणि कधी हे 45 दिवस गेले कळणार पण नाही. आणि प्लस तुमचा अभ्यास झाला याचं सॅटिस्फॅक्शन तुम्हाला असणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं? पूर्ण रोड मॅप फर्स्ट डे पासून फॉलो करायचं. आणि हा जर रोड मॅप तुम्ही फॉलो केला असेल आणि रोड मॅप फॉलो करायचा आहे म्हणजे फक्त ते टॉपिक त्या दिवशी वाचायचे असं नाहीये, तो वाचलेला टॉपिक रिकॉल करायचा आहे. इतपत तुम्हाला जसं की एखाद्या दिवशी तुम्हाला फक्त 1 तासाचाच टॉपिक आहे, मग तुम्हाला तिथे 2 तास आगतला का द्यायचे आहेत आणि 1 तासामध्ये काय करायचं? सगळं रिकॉल करायचं. आठवत नसेल उघडा पुस्तक वाचा, रिकॉल करा, उघडा पुस्तक वाचा, रिकॉल करा. ओके. अशा प्रकारे तुम्हाला आगतचा अभ्यास करायचा, फक्त वाचायचं नाही. ओके. रीडिंग, रिव्हिजन आणि रिकॉल हे तिन्ही पण मेथड तुमच्या साइड बाय साइड प्रत्येक दिवशी सुरू राहिला पाहिजे अगतचं, तरच तुमची अगतची पासिंग निघेल. ओके. अगत सिंगल सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये असं नसतं की पहिला पेपर अवघड गेला तर दुसऱ्या पेपरमध्ये कव्हर करेल, पहिला सोपा केला तर मग दुसरा कसाही गेला तर चालेल, असं अगतला नसतं. सिंगल सब्जेक्ट आहे, अगतवर मेहनत घ्यावीच लागते, याला ऑप्शन नाही. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय करणार आहे? फर्स्ट डे पासून रोड मॅप जसा तसा फॉलो करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही 45 डेला याल तेव्हा तुम्हाला एक मनामध्ये सॅटिस्फॅक्शन राहील की माझा अभ्यास झालेला आहे. ठीक आहे. ओके. चला तर मग इथे आपण थांबूया. सगळ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट. आता मुळीच टाइमपास करू नका, वेळच नाहीये. ओके. आत्ताचा जर वेळ घालवला तर मग तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागतो. त्यामुळे आत्ताचा वेळ घालू नका, प्रॉपर अभ्यास करा. काही डाऊट आले तर आयुर्वेद मराठीच्या प्रत्येक मेंबरला तुम्ही विचारू शकता, डाऊट तुमचे सॉल्व्ह करून घेऊ शकता. ओके. आता वेळ आहे तर तुम्ही डाऊट्स पण सॉल्व्ह करून घेऊ शकता. पण आता काय मेन फोकस अभ्यास राहणार आहे. जास्त टेन्शन पण घेऊ नका. पूर्ण आयुर्वेद मराठीची टीम तुमच्यासोबत नेहमी असणार आहे, नेहमी होतीच तुमच्यासोबत. त्यामुळे जास्त टेन्शन न घेता पण अभ्यास करायचा. ओके. शेड्यूल बनवा आणि शेड्यूलनुसार अभ्यास करा. ओके. सगळ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट आणि प्रॉपर रोडमॅप तुमचा फॉलो झालाच